शिवम खूप डान्स करायला. उद्या उद्या, आज नाही. उद्या डान्स थोडासा, परत 10 दिवसांनी मग खूप. उद्या लेक्चर होणार. पेपर कधी? सॅटर्डेला, बरोबर ना? ठीक आहे. इथं आज सॅटर्डेला का नाही? हा, मग पेपर ऑफलाईन ज्यांना ज्यांना जमते ऑफलाईनच द्या. आणि पेपर कधी? लेक्चरच्या टाइम मध्ये. शिवम जास्त खुश होऊ नको. मोदक उद्या भेटणार, आज नाही. कधी आहे मोदक? आहे का नाही? अगोदरच खुश व्हायला लागलं. उद्याचं लेक्चर झालं की मग नेक्स्ट लेक्चर कधी होणार आपलं? म्हणजे माझं लेक्चर मंडेला, पण तुमचं लेक्चर कधी होणार? थर्सडेला. कळलं? उद्याचं लेक्चर झालं की पेपर होणार तुमचं सॅटर्डेला, आणि मग थर्सडेला तुमचं लेक्चर परत होणार. कळलं ना? 16th बरोबर. 16th, 17th आणि 18th कागणे सर घेतील. 19th परत पेपर आहे. कशावर? 1D वर. आणि 20th आपला कार्यक्रम परत चालू. सरांना मी आता आपलं काय आहे याच्यातलेच एक्झाम्पल्स घ्यायला लावतो तुम्ही. NLM चे. NLM काय एकदम सिंपल आहे. सर एक्झाम्पल घेतील 3 दिवस पहिले 3 लॉज वर. चला नेक्स्टला कॉमन फोर्सेस इन मेकॅनिक्स. नेक्स्टला कॉमन फोर्सेस इन मेकॅनिक्स. सरांबरोबर तुमची केमिस्ट्री मॅच झाली नसल्यामुळं, तुमचं ते मॅचिंग झालं नसल्यामुळे जरा एखाद वेळी कळलं नसलं तर सरांना विचारा क्वेश्चन्स. पण सरांच्या बरोबर सगळं मॅच करून घ्या. सर कधी मध्ये मध्ये येऊ शकतात. कॉमन फोर्सेस इन मेकॅनिक्स त्यातलं नंबर 1. कॉमन फोर्सेस इन मेकॅनिक्स त्यातलं नंबर 1 आहे वेट. त्यातलं नंबर 1 आहे वेट. कॉमन फोर्सेस इन मेकॅनिक्स मध्ये नंबर 1 काय? वेट. मेकॅनिक्स मध्ये हे जे फोर्सेस बघायचे, टोटल लिस्ट आहे तशी पाठ करायचे. जी पण फोर्सेसची लिस्ट आहे तशी पाठ करायची. सिक्वेन्स पण बरोबर पाहिजे. प्युअर रट्टा मारायचा. सिक्वेन्स पण. याचा यूज काय? याचा यूज ज्यावेळी चालू होईल त्यावेळी मी सांगतो. खूप जास्त यूज आहे याचा. 3-4 चॅप्टर्स मध्ये तर मिनिमम यूज आहे. 3 to 4 चॅप्टर्स मध्ये याचा यूज आहे. या लिस्टचा. लिस्ट एकदम कामाची आहे आणि त्याच ऑर्डर मध्ये पाठ करायचे. त्याच ऑर्डर मध्ये काय मग विसराविसरी होत नाही. वर खाली पाठ केलं तर चालतंय, पण मग एखादा फोर्स जर राहिला डायग्राम मध्ये घ्यायचा तर पूर्ण न्यूमरिकल झाला. पहिलं काम काय? फोर्सेस इन मेकॅनिक्स त्यातलं पहिलं आहे वेट. वेट कोण प्रोड्यूस करते? वेट प्रोड्यूस करते मास आणि जी यांचं मल्टिप्लिकेशन. मग मास पण लागते वेट प्रोड्यूस करायला आणि जी पण लागते. पण मी म्हणताना म्हणणार काय? वेट इज प्रोड्युस्ड बाय मास. कारण मग ते न्यूमरिकल सॉल्व्ह करताना सोपं होते जरा, म्हणजे लिस्ट करताना. ऍक्च्युली मास प्रोड्यूस करत नाही, ग्रॅव्हिटी पण लागते. मग वेट इज प्रोड्युस्ड बाय मास. आणि वेट किती असते? इथं लिहितो मी प्रोड्युस्ड बाय. वेट इज प्रोड्युस्ड बाय मास. वेट इज प्रोड्युस्ड बाय मास. त्याचं मॅग्निट्यूड किती वेटचं? वेटचं मॅग्निट्यूड किती आहे?
mg, वेटची किंमत किती आहे mg, मग याचं मास m आहे तर याचं वेट किती mg, राईट. आणि डायरेक्शन कशी, कोणत्या डायरेक्शन मध्ये काम करते, कोणत्या डायरेक्शन मध्ये काम करते, डाऊनवर्ड. वेट कोणत्या डायरेक्शन मध्ये काम करते, ऑलवेज डाऊनवर्डच काम करते. म्हणजे कसा, म्हणजे बा असा, आता हे एक बॉडी ठेवली मी तर याचं मास कोणत्या डायरेक्शन मध्ये काम करते, डाऊनवर्ड. ठीक आहे. समजा हीच बॉडी मी अशा टिल्टेड सरफेसवर ठेवली तरी पण वेट कसं काम करते, डाऊनवर्ड. हीच बॉडी मी अशा टिल्टेड सरफेसवर ठेवली तरी पण वेट कसं काम करते, डाऊनवर्ड. कळतं ना. हीच बॉडी मी आता हवेत अशी फेकली, अशी तुडून अशी फेकली हवेत, कळतं, तरी पण वेट कसं काम करते, डाऊनवर्ड. ऑलवेज डाऊनवर्डच काम करते. तुम्ही काय काय करा, वेट ऑलवेज किती असते, एमजीच असते, अँड इट्स डायरेक्शन इज ऑलवेज डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मोर स्पेसिफिक आणि आणखी ऍक्युरेट बोलायचं तर कसा, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. कळलं. पहिला वेट कोण प्रोड्यूस करते, त्याला एम, आणि जी पण करते, पण मी पार्ट करायला जरा सोपं ठेवले, काय एम. म्हणजे काय करायचं, डायग्राम मध्ये शोधायचा मास कुठकुठ आहे आणि तिथं ते एमजी लावायचा. आता डायग्राम मध्ये ग्रॅव्हिटी तर सगळीकडेच असणार आहे ना, फक्त मास शोधायचा कुठं कुठं बसलाय, मग तिथून काय करायचं, एमजी फोर्स ऍक्ट करायचा. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कशी, डाऊनवर्ड. चला ला मग अशीच लाईन कम्प्लीट करा, अशीच लाईन कम्प्लीट करा. प्रोड्युस्ड बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. असंच लिहा, मी जसं लिहिलंय तसंच सेम लिहा. शिवभक्ती परत गावाला गेली काय, ठीक आहे. चला डायग्राम्स काय ड्रॉ करू नका, बरेच एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायचे, एक्झाम्पल मध्ये क्लिअर होते, डायग्रामची काही गरज नाही. नंबर 2 आहे, नंबर 2 आहे, असं लिहितो मी, बघा जरा. नंबर 2 आणि नंबर 3 असं लिहिलं, बघा बघा पहिला बघा. नंबर 2 आणि नंबर 3 असं लिहितो. आपल्याला रटायचं काय, आपल्याला रटायचं आहे हे प्रोड्यूस करणारे कोण कोण आहेत ते रटायचे आपल्याला. मग मास प्रोड्युसर्स वेट, मॅग्निट्यूड ऑफ वेट अँड डायरेक्शन ऑफ वेट. सेकंड प्रोड्युसर ऑफ फोर्स कोण आहे, सेकंड फोर्स इज प्रोड्युस्ड बाय सरफेस. सेकंड फोर्स प्रोड्यूस करणारा कोण आहे, सरफेस. मग सरफेस दोघांना प्रोड्यूस करते, सरफेस 2 फोर्सेस प्रोड्यूस करते. कोणते कोणते फोर्सेस, एकाला बोलतात नॉर्मल रिएक्शन अँड सेकंड फोर्स इज कॉल्ड फ्रिक्शनल फोर्स. हा सरफेस 2 फोर्सेस प्रोड्यूस करते, एकाचं नाव ठेवले नॉर्मल रिएक्शन, रिएक्शन नॉर्मल स्पेलिंग आहे, मी शॉर्ट केले त्याला, आणि हे फ्रिक्शनल फोर्स. पण फ्रिक्शनल फोर्स या चॅप्टर मध्ये आपण स्टडी करायचं नाही, फ्रिक्शनल वर एकदम सेपरेट चॅप्टर आहे काय. मग फ्रिक्शनल फोर्स, मग सरफेस काय काय प्रोड्यूस करते, नॉर्मल रिएक्शन आणि फ्रिक्शनल फोर्स. मग नॉर्मल रिएक्शनचं मॅग्निट्यूड किती असते, काय माहिती नाही. नॉर्मल रिएक्शनचं मॅग्निट्यूड किती असते काय माहित नसते, ते काढायला लागते, ते काय फिक्स नाही. कसं काढायचं आपण बघूया नंतर. जसं हे कसं फिक्स आहे, वेट असला मास दिलाय तर वेट पक्का फिक्स आहे एमजी, तसं नॉर्मल रिएक्शनचं मॅग्निट्यूड काय फिक्स नाही. कोण आहे नॉर्मल रिएक्शन, बा हे थोडं दाखवतो मग आणखीन क्लिअर. हे सरफेस आहे, टेबल आहे, आणि टेबलवर मी 1 किलोची ऑब्जेक्ट ठेवली. Table is present and on table I have kept an object of 1 kilogram. So gravity
pulls this object in downward direction. Gravity pulls this object in downward direction. मग खाली गेलं पाहिजे पण जात नाही. Why? Because table applies force in upward direction. Gravity is pulling this object in downward direction, but table applies force in upward direction. ते upward force कोण आहे? त्यालाच तर रिएक्शन बोलतात. त्यालाच तर रिएक्शन बोलतात. कळते? मग रिएक्शन चेंज होती का? बा आपण चेंज होती काय बघूया. मी बॉटल ठेवली आता हँडवर. बॉटल ऑलमोस्ट भरलेली आहे, थोडंच राहिलेवर, म्हणजे 1 किलोचं वॉटर आहे याच्यात. मग याला ग्रॅव्हिटी खाली ओढाली डाऊनवर्ड डायरेक्शनला. ओके, याला बॉटलला ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड डायरेक्शनला पुल कराली. मग ग्रॅव्हिटीला कम्पेन्सेट कोणतरी केला पाहिजे, नाहीतर बॉटल खाली गेली असते अशी. मग ग्रॅव्हिटीला कोण कम्पेन्सेट करायला? फोर्स ड्यू टू हँड. मग हँड इज अप्लाइंग अपवर्ड फोर्स ऑन दी बॉटल and it is exactly same as force applied by gravity on the bottle. मग हँड ने जे फोर्स याच्यावर अप्लाय केला ते कोण आहे? नॉर्मल रिएक्शन. हँड न याच्यावर जे पण फोर्स अप्लाय केला ते कोण आहे? नॉर्मल रिएक्शन. आता मी थोडं या हँड न याला उचलला तर नॉर्मल रिएक्शन काय होते? कमी होईल. हलकं वाटते ना सरफेसला, हाताला हलकं वाटायला. याचा मिनिंग काय? यानं हातावर कमी फोर्स लावला तर हाताने पण याच्यावर कमी फोर्स लावला. नॉर्मल रिएक्शन मी कमी कमी कराल बा. याला थोडं थोडं लिफ्ट केलं तर नॉर्मल रिएक्शन कमी 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 कमी. पुराच उचलला तर नॉर्मल रिएक्शन किती झाली? 0. यानं याच्यावर आता अपवर्ड फोर्स लावलाच नाही. कळलं कसं? मग नॉर्मल रिएक्शन बदलती, फिक्स नाही. वेट कसं फिक्स आहे, मास फिक्स आहे, वेट पक्का फिक्स आहे mg. नॉर्मल रिएक्शन फिक्स नाही, सराउंडिंग वर डिपेंड करते ते. आता किती आहे नॉर्मल रिएक्शन? ग्रॅव्हिटी याला किती नोड आली खाली? हे 1 आहे. 1g अप्रॉक्सिमेटली किती आहे? 10 न्यूटन. कळते? हे 1 किलो आहे. याला ग्रॅव्हिटी किती न ओढाली खाली डाऊनवर्ड? 1g ना. मग जी किती आहे? अप्रॉक्सिमेटली 10. 1 इंटू जी, 1 इंटू 10 न्यूटन ना ग्रॅव्हिटी ओढाली. तर त्याला कम्पेन्सेट करायला ना हँड, तेव्हाच तर स्टेशनरी थांबले. ग्रॅव्हिटीचा मोठा असता तर खाली गेला असता, हँडचा मोठा असता तर वर गेला असता. पण दोन्ही फोर्सेस बरोबर कम्पेन्सेट केलेत. मग फोर्स अप्लाइड बाय ग्रॅव्हिटी इज ऑल्सो 10 न्यूटन, फोर्स अप्लाइड बाय हँड इज ऑल्सो 10 न्यूटन. मग आता नॉर्मल रिएक्शन किती आहे? 10. याला जसं मी लिफ्ट करीन तसं काय होतं? नॉर्मल रिएक्शन डिक्रीजेस. याला थोडं 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 मी आता लिफ्ट करालो. पुरा लिफ्ट झाला की नॉर्मल रिएक्शन बिकम्स 0. जपाला कसं? नॉर्मल रिएक्शन काय फिक्स नाही. नॉर्मल रिएक्शन काय फिक्स नाही, त्याचा फॉर्म्युला काय फिक्स नाही. मग नॉर्मल रिएक्शनचा मॅग्निट्यूड नाही काय माहिती नाही. डायरेक्शन कशी त्याला? Normal reaction is perpendicular to surface. This is surface of table. Table applies normal reaction on upward direction. Perpendicular to the surface. कळते? समजा असा तिरका सरफेस आहे आणि याच्यावर ऑब्जेक्ट ठेवले तर नॉर्मल रिएक्शन कशी असते? अशी. Perpendicular to the surface. कळते? मौत का कुआ आहे, मौत का कुआ. मौत का कुआ मध्ये आपण बाईक पळवायला अशी. बाईक इथून चालू झाली, झूम. मौत का कुआ मध्ये गाडी आता इथं आली. का ड्रायव्हर असा बसलो. मौत का कुआ मध्ये गाडी अशी आली. मग आता नॉर्मल रिएक्शन कशी आहे? या सरफेसची, हे सरफेस आहे ना, हे या सरफेसची नॉर्मल रिएक्शन कशी आहे? अप डाऊन लेफ्ट राईट क्रॉस डॉट. कशी कशी आहे? डाऊनवर्ड आहे. व्हेरी गुड. हे जे सरफेस आहे या सरफेसची नॉर्मल रिएक्शन कशी आहे? आता डाऊनवर्ड आहे. नॉर्मल रिएक्शनला एन पण डिनोट करते, आर पण डिनोट करते. कळलं ना? नॉर्मल रिएक्शन इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. परपेंडिक्युलर टू द सरफेस. परपेंडिक्युलर टू द सरफेस. जपाला ना, एकदम लॉजिकल आहे, काय नाही. आणि दुसरा काय? बरोबर बरोबर बघते. आणि सरफेस आणखीन दुसरं काय प्रोड्यूस करते? फ्रिक्शनल फोर्स. मग फ्रिक्शनल फोर्स कसा आहे? फ्रिक्शनल फोर्सचं पण मॅग्निट्यूड काय? त्याचे मॅग्निट्यूड आहेत, पण ते होईल आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये. मॅग्निट्यूड याचं काय ते नेक्स्ट चॅप्टर मध्ये होते. हा, मॅग्निट्यूड याचा आहे ते नेक्स्ट चॅप्टर मध्ये होते. काय कसं आहे त्याचं बिहेवियर एकदम सोपं नाही आहे. फ्रिक्शनचं बिहेवियर डिफिकल्ट आहे, नेक्स्ट चॅप्टर मध्ये होते.
मग सरफेस प्रोड्यूस करते नॉर्मल रिएक्शन अँड फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघू. नॉर्मल रिएक्शनचं तर मॅग्निट्यूड काय फिक्स नाही, ते तुम्हाला सांगितलं, ऍडजस्ट करत राहते ते. पण डायरेक्शन कशी, परपॅन्डिक्युलर टू सरफेस. आणि फ्रिक्शनची डायरेक्शन कशी, डायरेक्शन सोपी आहे फ्रिक्शनची. कशी, हे खाली घसरायला लागला तर फ्रिक्शन वर, कळते. हा इकडे मी पुश करायला लागलो तर फ्रिक्शन इकडे, बरोबर ना. मग ज्या बाजूला स्लिप व्हायला त्याच्या ऑपोजिटला फ्रिक्शन काम करते. हा, हे डस्टर इथं ठेवला आणि मी इकडून असा फोर्स लावला तर फ्रिक्शन इकडे काम करायला. फ्रिक्शन कसं काम करते, ऑपोजिट ऑफ मोशन. फ्रिक्शन कसं काम करते, ऑपोजिट ऑफ मोशन और ऑपोजिट ऑफ पॉसिबिलिटी ऑफ मोशन. कधी कधी मोशन होत पण नाही. आता हे टेबल मी त्याला फोर्स लावला, पळाले काय, पळाल नाही, पण मी जितका लावला फोर्स तेवढा फ्रिक्शन कम्पेन्सेट केलंच असेल म्हणून थांबले. तिथं मी लावलेला एकटाच असता पळाला असतं ते, टेबल पळण झाला. इथं टेबल आहे ऑनलाईन, इथं टेबल आहे, इथं टेबल आहे, मोठं टेबल आहे, आणि त्याला मी लावला छोटू फोर्स लावला, एका फिंगरनं फोर्स लावला, ते पळण झाले. टेबल टेबल पळण झाले. का पळण झाले, बिकॉज फोर्स अप्लाइड बाय मी इज कम्पेन्सेटेड बाय फ्रिक्शन. मग फ्रिक्शन कसं काम करायला, इकडे काम करायला. मग ते तिकडे पळाले का, मग फ्रिक्शन काय तिकडे आहे, पॉसिबिलिटी ऑफ मोशन. टेबल इकडे पळू शकते, मग त्याच्या ऑपोजिट काम करते. फ्रिक्शन कसं काम करते, मग ऑपोजिट ऑफ मोशन और ऑपोजिट ऑफ पॉसिबिलिटी ऑफ मोशन. फ्रिक्शन फ्रिक्शन कसं काम करते, ऑपोजिट ऑफ मोशन. और ऑपोजिट ऑफ पॉसिबिलिटी ऑफ मोशन. ओके. पहिला कोण बघितला, फोर्स जनरेटर, मास. सेकंड जनरेटर ऑफ फोर्स कोण बघितला, सरफेस. सरफेस प्रोड्युसेस टू फोर्सेस, नॉर्मल रिएक्शन अँड फ्रिक्शन. दोघांचे मॅग्निट्यूड आपल्याला माहिती नाहीत आणखीन, पण डायरेक्शन्स माहिती आहे. ओके, चला सेकंड आणि थर्ड दोन्ही पण ला, सेकंड आणि थर्ड दोन्ही ला. का सरांना मग 1D आणि 2D चे एक्झाम्पल्स घ्यायला सांग, कसं करायचं. 1D नको रे, तुम्ही 1D मध्ये हे होता मग. हा होते मग तुम्हाला आठवत नसलं तर 1D करूया, सांगू 1D चे कसं करायचं. तेच नवीन काय शिकवायचं मलाही काय कळणार, काय करायचं. न्यूटन्स लॉजचे एक्झाम्पल्स घेता येतील असं वाटतं मला.
चलो झाला बा. नेक्स्ट वन आहे नेक्स्ट प्रोड्युसर ऑफ फोर्स आहे स्ट्रिंग. नेक्स्ट प्रोड्युसर ऑफ फोर्स आहे स्ट्रिंग. मग स्ट्रिंग काय प्रोड्यूस करते? स्ट्रिंग प्रोड्यूस करणार टेन्शन. स्ट्रिंग काय प्रोड्यूस करणार? टेन्शन. बा हे स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग अशी, स्ट्रिंगला मी काहीतरी लटकवत ठेवलं असं, स्ट्रिंगला काहीतरी मी असं एक वजन लटकवत ठेवलंय, तर स्ट्रिंग मध्ये काय? टेन्शन. मग टेन्शन कसं काम करते? टेन्शन ची डायरेक्शन. स्ट्रिंग प्रोड्युसेस टेन्शन. मॅग्निट्यूड ऑफ टेन्शन इज अननोन. त्याला पण सॉल्व्हिंग करायला लागते, काय फिक्स नाही. आणखी डायरेक्शन कशी? टुवर्ड्स इटसेल्फ. सांगतो मी थिंक करायला सरांना काय घ्यायला लावायचं. टुवर्ड्स इटसेल्फ. ओके. 1D 2D मला बरं वाटलं, पण तुम्ही जरा तयारी करून या. तुम्ही थोडं तर रिवाइज करून या. हा सुट्ट्या एकदम झोपा काढून आला 3 दिवस तर मला डिफिकल्ट जाईल बा. मग कसं आहे टुवर्ड्स इटसेल्फचा मिनिंग काय? टुवर्ड्स इटसेल्फचा मिनिंग काय? स्ट्रेच्ड रबर सारखं टेन्शन काम करते. टेन्शन कसं काम करते? लाईक स्ट्रेच्ड रबर. मला स्ट्रेच केला का? याला स्ट्रेच केला का? या हँडवर फोर्स लागते इकडं आणि या हँडवर फोर्स लागतो इकडे. कळते का? दोघांना एकमेकाकडे ओढते. टेन्शन कसं काम करते? टुवर्ड्स इटसेल्फ. स्वतःकडे ओढून घेते दोघाला पण. कळलं ना? टुवर्ड्स इटसेल्फ हे काय स्टँडर्ड डायरेक्शन नाही आहे, बुक्स मध्ये भेटणार नाही. मी त्याला नाव ठेवलं असं. हा हे स्टँडर्ड आहे, हे मी नाव ठेवलेलं आहे. म्हणजे समजा कसं असा, हे सिलिंग आहे, हा छत आहे. रूफला इथे एक स्ट्रिंग लावली आणि इथं 1 किलोची एक ऑब्जेक्ट लटकवली. 1 किलोच काय? नाही 4 ची लटकवा, नो प्रॉब्लेम. मग इथं 4 किलोची ऑब्जेक्ट लटकवली. रूफला एक 4 किलोची ऑब्जेक्ट लटकवली. मग हे टेन्शन येणार स्ट्रिंग मध्ये. मग स्ट्रिंग काय करणार? स्ट्रिंग अप्लाइज फोर्स ऑन ब्लॉक इन अपवर्ड डायरेक्शन अँड स्ट्रिंग अप्लाइज फोर्स ऑन रूफ इन डाउनवर्ड डायरेक्शन. जपाले का? दोघांना एकमेकाकडे ओढावे. स्ट्रिंगचा फोर्स टेन्शन कसं आहे? दोघांना एकमेकाकडे ओढावे. स्ट्रेच्ड रबर सारखा. टेन्शन इज लाईक स्ट्रेच्ड रबर टुवर्ड्स इटसेल्फ. खालच्याला वर ओढणार, वरच्याला खाली ओढणार. जपाले कसं आहे? असा. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं आपण? डायरेक्शन कशी ठेवली? टुवर्ड्स इटसेल्फ. मॅग्निट्यूड किती? काय माहिती नाही. मॅग्निट्यूड किती? काय माहित नाही. आता किती असणार मॅग्निट्यूड या केसमध्ये टेन्शनचं? 10 न्यूटन. ग्रॅव्हिटी याला किती नोड आली खाली? 10 नाही, सॉरी 4 केलं ना. ग्रॅव्हिटी याला किती नोड आली? 4G ना. ग्रॅव्हिटी याला किती नोड आली खाली? जपाले ना. हे काय बोलावलं मी ते? ग्रॅव्हिटी किती नोड आली? 4G mg ना. मग 4 × 10 इज 40. सो ग्रॅव्हिटी इज अप्लाइंग फोर्स ऑफ 40 न्यूटन इन डाउनवर्ड डायरेक्शन. मग हे थांबले तिथं हवेत लटकाला, म्हणजे स्ट्रिंगनं किती लावला असेल वर? 40 न्यूटनच लावला असेल ना. ग्रॅव्हिटीनं लावला 40, स्ट्रिंगनं पण लावला 40, कॅन्सल झालं म्हणून ते थांबले. मग स्ट्रिंग मध्ये टेन्शन कितीच आहे? 40 न्यूटन. कळलं? स्ट्रिंग मध्ये टेन्शन 40 आणि हे ग्रॅव्हिटीचा 40 कॅन्सल झाला. मग हे काय स्ट्रिंग काय गप बसते का? स्ट्रिंग हे वरच्याला पण ओढणार ना खाली. मग वरच्याला पण डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये किती फोर्स लावला स्ट्रिंगनं? 40. जपाले कसं आहे? मग समजा मी ह्या ब्लॉकला खालून हँड लावला आणि थोडं वर सपोर्ट केला, तर टेन्शन काय होईल? या ब्लॉकला खालून हात लावला आणि थोडा खालून सपोर्ट केला, तर टेन्शन काय होईल? डिक्रीजेस. तसं आहे. मग टेन्शन ते व्हेरी व्हॅल आहे, फिक्स नाही त्याचा मन नंबर. रिॲक्शन कशी व्हेरी व्हॅल ती? नॉर्मल रिॲक्शन कशी व्हेरी होणार? तसं काय टेन्शन पण काय व्हेरी होते, फिक्स नंबर नाही. पण ग्रॅव्हिटी बघा फिक्स आहे. तुम्ही हात लावा का स्ट्रिंग लावा का आणखीन काय लावायचं ते लावा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज 4G. त्यात काय फरक पडत नाही. कळलं ना? ठीक आहे. मग हे सगळं व्हेरिएबल आहे. टुवर्ड्स इटसेल्फ, मॅग्निट्यूड काय माहिती नाही, टेन्शन. चला आता लिहून घ्यायला कम्प्लीट करा. फायनल काय?
स्प्रिंग काय प्रोड्यूस करते, तर स्प्रिंगचा पण फोर्सला टेन्शनच बोलतो आपण. स्प्रिंगचं मॅग्नेट किती, हा हे पक्का माहिती असते, फोर्स इज इक्वल टू के एक्स. स्प्रिंगचा फोर्स किती आहे ते पक्का माहिती आहे, एफ इज इक्वल टू के एक्स. त्याचा फॉर्म्युला पण आहे, त्याचा जसा फॉर्म्युला फिक्स आहे तसा याचा पण फिक्स फॉर्म्युला, एफ इज इक्वल टू के एक्स. आणि याची डायरेक्शन काय स्प्रिंगची बोला, हा स्प्रिंगची डायरेक्शन कशी, कॉम्प्रेस केला तर दोघांना दूर ढकलणार आणि स्ट्रेच केला तर दोघांना जवळ ओढणार. मग स्प्रिंगचं काय डायरेक्शन लिहायची गरज नाही, एकदम लॉजिकल आहे. इफ स्ट्रेच्ड then towards itself, if compressed then away from it. If stretched then towards itself, if compressed then away from it. आणि किंमत किती, के इंटू एक्स. के कोण असते, के चं नाव आहे स्प्रिंग कॉन्स्टंट. के इथं खाली लिहा तुम्ही, आता मला इथं ऑनलाईन दिसत नाही म्हणून त्याला असं करावं. के कोण आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट. के कोण आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट. आणि एक्स कोण आहे, एक्स आहे एक्सटेंशन इन स्प्रिंग किंवा इलॉंगेशन ऑफ स्प्रिंग. एक्स कोण आहे, एक्सटेंशन ऑफ स्प्रिंग और इलॉंगेशन ऑफ स्प्रिंग. एक्स कोण आहे इथं खाली लिहून द्या, ऑनलाईन हे दिसन झाले पण ऐका. एक्स कोण आहे, इलॉंगेशन ऑफ स्प्रिंग किंवा एक्सटेंशन इन स्प्रिंग. चला लिहून झाले का, एक फोर्स राहिला आणखी, हे एकदा रीड करा सगळे. परत मी एकदा रिवाइज करतो, कुठलं राहिलं अनक्लिअर असलं तर क्लिअर करूया, मग एक फोर्स राहिलेला पण कम्प्लीट करू. वन डी आणि 2D चे एक्झाम्पल फायनल सरांना मी तेच सांगतो, 1D आणि 2D चे एक्झाम्पल्स. 1D चा पेपर पण आहे, तेच पण प्रॅक्टिस होती. मग तुम्हाला तुमचे काय डाऊट्स असले तरी आणा, सरांना विचारा. रीडिंग झाली. चला बा, फोर्सेस कोणते कोणते, फिंगर टिप्सवर फोर्सेस लक्षात राहिले पाहिजे. बा नंबर 1 काय, मास. मास मास प्रोड्युसर नाही लक्षात ठेवायचा.
मास. मग डायग्राम मध्ये चेक करायचं, डायग्राम मध्ये कुठं मास दिसाला, इथं मास बसले का, मग तिथे एमजी, इथे एक मास आहे, इथे एक एमजी, इथे एक मास आहे, इथे एक एमजी, कळते का. शोधायला बरं जातात फोर्सेस कुठे आहेत. वेट शोधता येत नाही ना डायग्राम मध्ये, वेट कुठे शोधता येत नाही. डायग्राम मध्ये मला काय शोधता येते, मास. म्हणून प्रोड्युसर ना लक्षात ठेवलेत आपण. प्रोड्युसर कोण आहे, फर्स्ट वन इज मास, m produces mg and its direction and magnitude is also fixed, magnitude mg and direction is exactly downward. Second producer is surface produces two forces, normal reaction and frictional force. Friction force next chapter मध्ये कसा असते, opposite of motion or possibility of motion, and normal reaction is always perpendicular to surface and त्याचं magnitude variable असते, ते सिच्युएशन नुसार चेंज होते. Then third one is string produces tension ची डायरेक्शन टुवर्ड्स इटसेल्फ, स्वतःकडे ओढणार दोघाला पण. स्प्रिंगचा फोर्स किती, kx, आणि स्प्रिंग कशी स्ट्रेच केली तर ओढणार, कॉम्प्रेस केली तर ढकलणार. आणि के कोण आहे, के कॉन्स्टंट आहे, त्याला बोलतात स्प्रिंग कॉन्स्टंट. के कॉन्स्टंट असते 10, 100, 40, 50 काहीतरी कॉन्स्टंट. यूज केलं की कळणार, हे आता आणखीन क्लिअर होणार नाही इतकं, पण हे न्यूमरिकल मध्ये यूज केला की कळ. एक्स कोण आहे, एक्सटेन्शन ऑफ स्प्रिंग, म्हणजे बघा स्प्रिंग एवढे, स्प्रिंग इतके आहे आणि स्प्रिंगला मी आता ओढला आणि एवढी लेंथ वाढवली तर हे म्हणजे एक्स आहे. एंटायर लेंथ ऑफ स्प्रिंग इज नॉट एक्स, न्यू लेंथ, इन्क्रीज लेंथ ऑफ स्प्रिंग इज एक्स. समजा 30 सेंटीमीटरचे आहे आणि मी ओढून 33 केला, स्प्रिंग इज ऑफ 30 सेंटीमीटर आणि ह्याला स्ट्रेच केला आणि मी 33 केला, तर इथं काय पुट करणार, 3. जबल आहे ना. स्प्रिंग 30 सेंटीमीटरचे आहे आणि कॉम्प्रेस केला आणि 25 केलं मी, स्प्रिंग इज ऑफ 30 सेंटीमीटर, कॉम्प्रेस केला आणि 25 केला, तर इथं काय पुट करणार, 5. कळतं ना, एक्सटेन्शन और कॉम्प्रेशन. एक्स इज चेंज इन लेंथ, नॉट लेंथ, एक्स इज चेंज इन लेंथ. के तर कॉन्स्टंट असते, प्रत्येक स्प्रिंगचा वेगळा. जशी वॉटरची डेन्सिटी डिफरंट आहे, हा वूडची डेन्सिटी डिफरंट, तसं प्रत्येक स्प्रिंगचा के डिफरंट असतो, स्प्रिंगची प्रॉपर्टी ती. ठीक आहे, ओके. आणि शेवटी आहे सुडो फोर्स. लास्ट वन कोण आहे, सुडो फोर्स. इथे लिहितो मी. टीचा प्रोनाउन्सिएशन एकदम लाईट आहे, पुसडो नाही ते, सुडो. कोण आहे ते, सुडो फोर्स. लास्ट वन इज सुडो फोर्स. मग सुडो फोर्स एक मोठी गोष्ट आहे, त्याला डॅश करून ठेवा, त्याला नंतर सेपरेट बघायला लागतं. सुडो फोर्स काय छोटी चिल्लर गोष्ट नाही, एक लेक्चरचं काम आहे सुडो फोर्स. पुरं एक लेक्चर फक्त त्याला अंडरस्टँड करून घ्यायला लागतं. हा, ते लेक्चर आहे आपलं 20चं, आताचं नाही, 20 आल्यानंतर बघू. चला न्यूमेरिकल करू, मग न्यूमेरिकल्स करू. न्यूमेरिकल अर्ध राहिले बघ, झालं असेल सगळं. त्याला वेळ लागते, उद्या येते ते, आज होत नाही. चला स्प्रिंगचा बघ. चला नेक्स्ट लॅब कुठलं झालंय, लास्ट कोणतं झालंय, हा 20 kg वाला. बर. द मास ऑफ अ लिफ्ट इज 200 किलोग्राम. ते झाले का, नाही ना, नाही झालं. द मास ऑफ अ लिफ्ट इज, चलो नेक्स्ट क्वेश्चन. एकदम इंटरेस्टिंग न्यूमेरिकल्स आहेत, फक्त मजा चॅप्टर मध्ये आहे. सॉल्व करा तुम्ही, एकदम मजा येणार. द मास ऑफ अ लिफ्ट इज 2000 किलोग्राम. द मास ऑफ अ लिफ्ट
The mass of a lift is 2000 kilogram. Find out acceleration of lift. Find out acceleration of lift. Find out acceleration of lift if tension in the supporting cable. Find out acceleration of lift if tension in the supporting cable is 28,000 kilogram. kilogram Newton. Find out acceleration of lift if tension in supporting cable is 28,000 Newton. 28,000 Newton. Okay, mass of lift is 2000 kilogram. Find out acceleration of lift if tension in supporting cable is 28,000 न्यूटन. ठीक आहे, चला ट्राय मारा, बघा येते का. रफ मध्ये करा, हे अशा प्रकारचं झालं नाही तुम्हाला. ऑनलाईन तोपर्यंत रिजॉईन करा. ऑनलाईन परत एकदा जॉईन करा.